राधाराणी, चल आपल्याला बाहेर जायचंय. चल लवकर चल. हे बकेट घ्यायचंय आपल्याला बाहेर पाण्याचं, आणि ही छोटा बल्ब धर तुझ्यापाशी राहू दे. हा चल वरी. आपल्याला टेरेस वर जायचंय. हा बल्ब घेऊन टेरेस वर जायचंय आपल्याला. चला जायचंय. चल मी सांगते तुला. चल य. बल्ब तो बसतो का बघावं लागेल. बसलाय बल्ब तर हा. याचं बटन येत आहे. चालू तर होत नाहीये. काय होतंय ते. तर नमस्कार मित्रांनो. तर आज आम्ही टेरेसवर जेवण बनवणार आहोत, आणि त्याच्यासाठी मी बकेट भरून पाणी घेऊन आलेली आहे, जेणेकरून मला हे टेरेस आता क्लीन करायचं आहे. आणि आज म्हणजे भाजी भात घरी बनवणार खाली, आणि भाकरी आहेत आम्ही इथं गॅसवर चुलीवर बनवणार आहोत. चूल मांडणार आहोत वरती. तर चला आता हे आपण स्वच्छ करून घेऊ सगळं. आपण आता इथला झाडू घेऊ टेरेसवरचा. हा बघा हा झाडू. चल राधाराणी, आता आपण झाडून काढू. तुला पण मिळाला झाडू. वाव. चला पुढे चला चला. ओ चला झाडून काढा. स्वच्छ स्वच्छ झाडून काढा. ओके. हा बघू. वाव. आता झाडून झालेलं आहे आपलं. आता पाणी मारून थोडं थोडं थोडंच मारायचं. एवढं नाही मारायचं पाणी. असं थोडंसं किंचित मारायचं. आता हे पाणी बाकी. आता हे पाणी बाकीचं ठेवून द्यायचं. परत आपल्याला लागतं ना अजून. खाली जायचं, परत खाली जायचं आपल्याला. चला. तर हे बघू शकता तुम्ही, हे आमचं टेरेस आहे. छान टेरेस आहे आमचं. तर आता हे स्वच्छ झालेलं आहे मस्त, जेणेकरून आपण या ठिकाणी जेवण करू शकतो. आई बघा आमची राधा. राधा पाणी नाही उडवायचं. पाणी एवढं नाही मारायचं राधाराणी. बस कर बस कर. हे परत लागते. हे पाणी पुन्हा लागतं ना आपलं. एवढं पाणी नाही मारायचं. पाणी नाही बरं का परत खाली. पण एकच बकेट मध्ये सगळं मॅनेज करायचंय. हा दे आता. बस बस. वर ठेवते असं. म्हणजे आता आपल्याला संध्याकाळी आल्यानंतर जेवायला एकदम मस्त असा सुंदर स्पेस मिळेल. चला आता खाली जाऊन जेवणाचं साहित्य घेऊन येऊ. आता आपण मित्रांनो, हॅलो नमस्कार. तर आता आपण इकडे स्वयंपाकाची तयारी करणार आहोत. तर इथं बघा, ही तुम्ही बघू शकता खाली मी इकडे 2 बिटा ठेवलेल्या आहेत, आणि ही आहे 3री बीट. आता आपण स्वयंपाक करणार आहेत. आपल्याकडे तर आता गावाकडल्यासारखी चूल नाही मिळणार, मलाही माहितीये. पण आता आपल्याला चुलीवरची भाकरी खायची आहे. खूप दिवस झालं, जसं आता मी म्हणू शकते की 5-7 वर्ष झाले चुलीवरचं मी पण नाही जेवण केलं. पण नशीब की हा LPG गॅस भेटत नाहीये, आणि आमचाही सांगता येत नाही कधी संपेल. तर म्हटलं चला आजची जी नाईट आहे ना, ती सुंदर अशी टेरेसवर चुलीवरच्या जेवणासोबत आपण एन्जॉय करू. तर ही बघा आमची झाली चूल. अशीच असते का मला सांगा. आणि आता याच्यावर आपण करणार आहोत भाकरी सुरू. टंटडा. चलो बाय. तर परत अजून कनेक्ट करणार आहे मी. हॅलो. तर हे बघा आता आपल्या इकडे बल्ब सुद्धा लागून झालेला आहे. बल्ब लावला होता, आता बंद केला चेकिंगसाठी. आणि तुम्ही बघू शकता सुंदर असं माझ्या पाठीमागे पुणे दिसत असेल. सुंदर सुंदर बिल्डिंगी आणि सुंदर अशा लाईटी. हा जो व्ह्यू आहे ना, हा ओ माय गॉड, बघण्यासाठी आम्ही खूप कमी वेळेत टेरेसवर येतो. जास्त करून येत नाही, पण खूप छान वाटायला आज काहीतरी वेगळं, काहीतरी नवीन असं करतोय. रोज डे टू डे लाईफमध्ये तेच. घरी या, सकाळी जेवण बनवा, संध्याकाळी जेवण बनवा, घरातच जेवा, घरातच हात वा, घरातच बस. त्यापेक्षा आज काहीतरी युनिक, काहीतरी वेगळं असं करतोय. त्याचा आनंद खूप छान वाटतोय आज. तर बघू शकता. आणि आमच्याकडे राधाराणी दिसणार नाही. हाय राधाराणी. हा.
हे बघा आमची राधाराणी डान्स करतीये. गाणे लावलेत आम्ही इकडे. मित्रांनो आपली चूल पेटलेली आहे. आता आपण बनवणार आहोत भाकरी. चला आता हळूहळू जाळ लागेल. फर्स्ट टाइम बनवते आता चुलीवर भाकरी. इतक्या वर्षांनी ओ माय गॉड मला खूप भारी वाटले चुलीवर स्वयंपाक. चला मंडळी चुलीवरचं जेवण तयार आहे. आता आपण बनवणार आहोत सुंदर अशा गरमागरम भाकरी आणि त्याही सुंदर अशा ढगांच्या चांदण्यांच्या साक्षीमध्ये. पण दिसत नाही. तर मित्रांनो आपला स्वयंपाक झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता की सुंदर असा स्वयंपाक बनवून तयार आहे आणि आपल्या तव्यावरल्या चुलीवरल्या गरमागरम भाकरी सुद्धा इथं तयार आहेत.
तर मी केलेला होता सुका बटाटा भाजी आणि फुलकोबीची भाजी, राईस आणि भाकरी. आणि मैत्रिणी वगैरे होत्या, त्यांनी पण आपलं आपलं जेवण घेऊन आलेले होते. तर सगळ्यांनी मिळून आम्ही एकत्र जेवण केलेलं. खूप सुंदर छान वाटलं, आनंद आला एकदम. आणि पोट भरून मन भरून जेवण केलं आम्ही. तर बघू शकता तुम्ही ताटातले काय काय पदार्थ आहेत. आणि जेवण झाल्यानंतर आम्ही मैत्रिणींनी खूप गप्पा मारल्या, खूप एन्जॉय केला, जुन्या आठवणी काढल्या आणि त्यानंतर आम्ही घरी निघालो. हॅलो मित्रांनो, तर आज माझा जो दिवस आहे, म्हणजे आमची जी संध्याकाळ आहे ती आम्ही चुलीवर जेवण बनवलं होतं आज. जसं की तुम्ही बघितलं असेल, सुंदर सुंदर जेवण बनवून आम्ही नेलं होतं. नंतर भाकरी टेरेसवर केलं होतं. इतका सुंदर एक्सपिरियन्स होता भाकरी बनवण्याचा. मला असं वाटतंय मी जवळपास 6-7 वर्षानंतर चुलीवर भाकरी बनवल्या असतील. कारण हा जो LPGचा तुटवडा निर्माण झालेला आहे, आय थिंक असं मला वाटतंय की आपल्या जुन्या आठवणी ज्या आहेत लहानपणीच्या, त्या ताज्या करण्याचं काम ह्या गोष्टीने केलं आहे माझ्या आयुष्यामध्ये. तर मला खूप आनंद वाटला, खूप म्हणजे खूप. मी छान मला आनंद झाला की अरे मी चुलीवर भाकरी करतेय. खूप आनंद झाला मला, खूप छान वाटलं. थँक्यू सो मच LPG चा तुटवडा झाल्याबद्दल. बाकी लोकांची परेशानी खूप चालू आहे म्हणा या विषयामुळे, की गॅस मिळत नाहीये. आता एक आमचं ठीक आहे की आम्हाला कोणी काय अडवलं नाही की टेरेसवर चूल वगैरे काय पेटवायची नाही म्हणून. इथं कोणी काय नाही बोललं. पण काही ठिकाणी असं अजून आहे की लोकांना नाही जेवण बनवू देत कुठं, आणि परमिशन पण नाही, तसं अलाव नसतं. पण माझ्या लाईफमधला जो हा एक्सपिरियन्स होता चुलीवरच्या भाकरी, आणि ते पुण्यासारख्या ठिकाणी, मला वाटतं मी पुण्यात येऊन पहिल्यांदा चुलीवर स्वयंपाक केलेला आहे. तुम्ही बघू शकता हे हात काळे झालेत ना चुलीवर स्वयंपाक बनवल्यामुळे. तर खूप छान जेवण झालं. आमचे फ्रेंड्स वगैरे पण होते सगळे, शेजारचे मित्र कंपनी, राधाच्या पप्पाचे, राधाची फ्रेंड होती, माझी फ्रेंड होती. तर सगळ्यांनी खूप छान जेवण एन्जॉय केलं. सगळ्यांना खूप छान वाटलं, एकदम मस्त मोमेरेबल मुमेंट झाला तो. चला, तर आता झोपायची वेळ झालेली आहे, 11 वाजून गेलेले आहेत. तर डोळे लाल झाले, तुम्ही पण बघू शकता. गप्पा मारून, हसून हसून अक्षरशः सगळ्यांनी धमाकूळ घातला टेरेसवर. तो मी मोमेंट नाही कॅप्चर केला, कारण की सगळे असल्यामुळे नाही कॅमेरामध्ये सगळ्यांना नाही घेऊ शकत, त्यामुळे. तर चला गुड नाईट, काळजी घ्या, मस्त मजेत राहा. आणि असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला फॉलो करायला अजिबात विसरू नका. बाय बाय, राधे राधे.